प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. सकाळचा भोंगा. आजच्या भोंग्यामधलं खास वैशिष्ट्य मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत आता मिळत आहेत. काल शरदचंद्रजी पवार साहेबांचा दिल्लीत साजरा झालेला वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून म्हणजे 12 डिसेंबर हा शरद पवार साहेबांचा वाढदिवस, 12 डिसेंबर हा गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वाढदिवस आणि मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून काल दिल्लीमध्ये जे काही मनोमिलन अजितदादा आणि शरद पवारांचं झालं आणि पूर्वीपासून सांगत होतं की शेवटी हे पवार फॅमिली एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्याचे जे पडसाद आता महाराष्ट्रात उठणार आहेत, यामध्ये सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला झालं असेल तर उभाटाला झालेलं आहे, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला. कारण मान्य संजय राऊतांना जो काही संताप आलेला आहे, यांच्या भेटीनं संजय राऊत जे उग्र झालेले आहेत, संजय राऊतांना म्हणजे आता काय शब्द नाही त्यांच्याकडे आता आज काय बोलायचं या गोष्टीवर. कारण काहीतरी घडणार आहे याचे संकेत संजय राऊतांना आलेले आहेत आणि दिल्लीत काय चाललंय याची बारीक सारीक खबर संजय राऊतांना ताबडतोब कळते आहे. आणि त्यातल्या त्यात अजितदादा पवार, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ही सगळी मंडळी ज्यावेळेस शरद पवार साहेबांना भेटायला गेली, तोपर्यंत सगळ्यांना ते कौटुंबिक जिव्हाळा, कुठेतरी परिवार इथपर्यंत ते ठीक होतं. पण ज्यावेळेस काल संध्याकाळी अमित शहा पवार साहेबांचं अभिष्ट चिंतन ते तर फोनवर करू शकले असते, केले असेल, पण ज्या प्रत्यक्ष भेटायला अमित शहा साहेब गेले त्यामुळे संकेत असे अंदाज येत आहेत की कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र येणं ही काळाची गरज आहे असं एक जाणकार काही लोकांना वाटतंय. कारण पवार साहेबांनी महाराष्ट्रात तो आघाडीचा प्रयोग करून पाहिलेला आहे. यामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस आता बॅकफुटवर गेलेली आहे, आता काँग्रेस कितपत उभारी घेईल याची शाश्वती आता पवार साहेबांना नाही आहे. का पवार साहेब आपला दबाव वाढवत आहेत, का पवार साहेबांना पुन्हा बिहारच्या राजकारणात लक्ष घालायचंय, का पवार साहेबांना पुन्हा दिल्लीच्या विधानसभेत लक्ष घालायचंय. कारण अजितदादा पवारांनी परवाच दिल्लीमध्ये आम्ही उमेदवार उभे करू, अजितदादा गटाची दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. तिथं उमेदवार उभे करण्याचे अजितदादांनी संकेत दिले होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे सगळे मोठ बांधतायत. आता यांचं पुढचं लक्ष म्हणजे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकी का पुढे 1-2-3 महिन्यांनी होणाऱ्या बिहारच्या विधानसभे निवडणुकीकडे लक्ष आहे. आणि सगळ्यांकडे जर बारीक लक्ष ठेवून कोण नसेल तर अमित शहा साहेब आहेत. आणि म्हणून मित्रांनो, मला सांगायला असं वाटतंय की हे काहीतरी वेगळंच राजकारण गणित शिस्त आहे, जेणेकरून याचा सगळ्यात मोठा फटका, मी जे माझं टायटल टाकलेलं आहे, मी माझा विषय नाही सोडत, की जे टाकलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी फुटणार, म्हणजे महाराष्ट्रातली महाविकास आघाडी फुटणार. म्हणून मित्रांनो, कारण काय संकेत मिळत आहेत, हे दोन्ही एकत्र येऊ शकतात. कारण मोदी आणि शरद पवार साहेबांचं प्रेम काही अनोखच प्रेम आहे. मला सांगा, पवार साहेबांवर झालेले कोणतेही आरोप, हे सगळेच आरोप
भाजप मान्य करते अशातलं नाहीये. कारण परवा मार्कडवाडीला ज्यावेळेस सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी ज्या आमदारांनी तिथं जाऊन वक्तव्य केली त्याला कोणतंही समर्थन भाजपने दिलेलं नाही. त्याचे पडसाद अमित शहापर्यंत गेलेले आहेत, यांच्या नोंदी वरपर्यंत गेलेल्या आहेत. आणि बावनकुळे साहेबांना स्टेटमेंट द्यावं लागलं की भाजप यांच्या मताशी सहमत नाही. कारण वाढदिवसाच्या 1-2 दिवस अगोदर बोकड, कापणे, काय बळी हे जे शब्द पडळकरांच्या तोंडातून गेले, सदाभाऊ खोतांनी जी झेरी टीका पवार साहेबांवर केली, हे भाजपाला नाही आवडलं. कारण शेवट मोदी आणि भाजप, अमित शहा आणि अजितदादा यांचं जे कॉम्बिनेशन सध्या दिसतंय तुम्हाला आणि ज्या कालच्या घडामोडी आहेत त्यावर आमचा असा अंदाज आहे की याचे पडसाद काय उमटतील. माझा अंदाज आहे की सुप्रियाताई सुळे केंद्रामध्ये मंत्री होऊ शकतात. होय, तर तुम्ही म्हणताल हे कसं शक्य आहे? बिलकुल शक्य आहे. आले पवारांच्या मनात येते कोणाचे चालेना. कारण 85 वर्षाचा हा तरुण काय राजकारणात खेळी करू शकतो तुम्ही आज पहा. आज सगळ्यात जर वाईट अवस्था राजकारणाच्या विजयात जर कोणाची असेल तर पवार साहेबांची आहे, त्यांच्या राष्ट्रवादीची आहे. आणि आज सगळ्यात जास्त महत्व कालच्या पूर्ण न्यूज चॅनल, कालच्या पूर्ण मीडिया, पूर्ण दिल्लीचा पत्रकार, महाराष्ट्रातला पत्रकार एकाच गोष्टीकडे लक्ष ठेवून होतो की 12 डिसेंबरला पवार साहेबांच्या वाढदिवसाला कोण कोण भेटायला येऊ शकतं. आणि मोठी बातमी मिळालेली मीडियाला की आता कुठंतरी हे वेगळे संकेत मिळायला लागलेले. आता पवार साहेब पुढचं राजकारण खेळतायत. म्हणजे अजूनही या महाराष्ट्राचं राजकारण, या दिल्लीचं राजकारण, या लोकसभेचं राजकारण, या विधानसभेचं राजकारण आणि आता आंतरराष्ट्रीय म्हणजे आता आंतरराज्यीय म्हणजे बिहार, आता दिल्ली, या पुढच्या ज्या विधानसभा निवडणूक या डोळ्यासमोर ठेवून काही व्यूहरचना चालू आहे का? याच्याबद्दल काही खलबतं चालू आहेत का? याच्याबद्दल पुढचं म्हणजे शेवट यामध्ये जर तोंडघशी कोण पडणार असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेची सेना आणि काँग्रेस. म्हणजे काँग्रेसला पूर्ण भुईसपाट करण्याचा कार्यक्रम जर कोणी केला असेल तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेला आहे आणि बरोबर ते झालेलं आहे. त्यामुळे आता चलबिचल जर कोणाची झाली असेल तर शिवसेनेची चलबिचल झालेली आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संजय राऊत आणि उद्धव साहेबांची झालेली आहे. कारण आता त्यांची कशी परिस्थिती झाली की त्या पक्षाचा संपत यायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता त्यांना पुढे तोंड द्यायचं मुंबई महानगरपालिकेला आणि महाराष्ट्रात पुन्हा जम बसवायचा आहे, पुन्हा तेवढे आमदार. आता एवढी परिस्थिती वाईट झालेली की विरोधी पक्ष नेता सुद्धा केविलवाणे चेहऱ्याने फडणवीस साहेबांना मागताना आपल्याला दूरदर्शनवर दिसलेलं आहे, आपल्याला टीव्ही मध्ये दिसलेलं आहे की काँग्रेसला विरोधी पक्षनेता पद सुद्धा आता मागून घ्यायची पाळी आली. तेवढ्या सुद्धा संख्याचा जवळ गेलेली नाही काँग्रेस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल अजून एक बातमी फ्लॅश झाली, तुम्ही जर बारकाईने जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की काँग्रेसचे अनेक खासदार आता भाजपत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण आता दिल्लीतलं सरकार मोदी साहेबांना पक्क करायचंय, मजबूत. अजून थोडं स्त्रीशंकू आहे, म्हणजे अजून थोडस बराच त्यांना कुबड्या घ्याव्या लागलेल्या आहेत. तर याला कुठेतरी बळकटी देण्यासाठी कुठेतरी अमित शहाची ही पवार साहेबांना जवळ करण्याची खेळी आहे का? अमित शहांना कुठंतरी शिंदेची बार्गनिंग पॉवर कमी करायची आहे का? कारण शिंदे ज्या पद्धतीनं बार्गनिंग पॉवर चालू आहे शिंदेची, कारण आज जवळपास 13-14 दिवस झाले तरी अजून महाराष्ट्रातलं सरकार बनवू शकत नाही, अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही. याची कुठेतरी आता अशी शंका यायला लागली की भाजप सुद्धा सावधतेनं पावलं टाकतेय. शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेची बार्गनिंग पॉवर कमी करण्याचा या मागचा अमित शहाचा हेतू आहे का पवार साहेबांना भेटणे म्हणजे? आणि अजितदादांचा आपल्या काकांविषयी असलेलं प्रेम आणि शरद पवार साहेबांचं वाढत असलेलं दिल्लीतलं महत्व ह्या 2 दिवसातलं असं अधोरेखित करून जात आहे की काहीतरी गडबड आहे. दया कुछ तो गडबड आहे. खरंच असं जाणवत आहे की या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा
पुढे येणाऱ्या महानगरपालिकेत सुपडा साफ होण्याची शक्यता आता निर्माण झाली. आणि आता त्यामुळे अजूनही काँग्रेसच्या बऱ्याच मंडळींना एक संधी आहे. आणि तुम्ही एक पाहिलं असेल मित्रांनो, मी या गोष्टी का बोलतोय तर याला कारण आहे की बावनकुळे साहेबांनी एक वक्तव्य केलेलं आहे की काँग्रेसमधून जर कोणी आमच्या भाजपत येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करू. मला त्यांचं लक्ष कुणाकुणाकडे, मराठवाड्यातल्या काही नेत्याकडे आहे का? होय. आणि विशेषतः मी लातूरचा असल्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या नेत्यांकडे आहे का? त्यामुळे बघा, अमित देशमुख साहेब, एक नामी संधी आहे तुम्हाला. या संधीचं सोनं करून घ्या. कारण आता यापुढे काँग्रेसला काय महत्व राहील, या काँग्रेसला म्हणजे इंडिया आघाडी जी आहे त्या आघाडीमध्ये आता ममता बॅनर्जीने सांगितलेलं आहे की मी नेतृत्व करायला, तर म्हणजे काँग्रेसला जे नेतृत्व दिलं होतं, कुठंतरी खरगेंचं महत्व कमी झालंय का? काँग्रेसचं महत्व कमी झालंय का? राहुल गांधींचं महत्व या सर्व ह्याच्यात कमी झालेलं आहे का? यामुळे खरगे प्रचंड चिडलेले आहेत, राहुल गांधी चिडलेले आहेत की आता पुढची दिशा त्यांना सापडत नाही. त्याच चाललेल्या कालच्या शरद पवार साहेबांच्या आणि यांच्या खेळी, अमित शहाच्या, म्हणजे फोनवर शुभेच्छा देऊ शकले असते, पण अमित शहा साहेब प्रत्यक्ष जाऊन भेटले. आणि त्याच्याच काही वेळा अगोदर प्रफुल्ल पटेल, सुप्रियाताई सुळे, सुनेत्रा पवार, अजितदादा पवार, युगेंद्र पवार ही सगळी मंडळी तिथं होती. यांचं अंतर्गत खलबत काय झालेलं आहे, यांची ही फक्त कौटुंबिक भेट आहे का पुन्हा येणाऱ्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या सुनामीची शक्यता आहे? काही घडू शकते. हे राजकारण आहे. इथं कोणी कोणाचा मित्र नाही आणि कोणी कोणाचा शत्रू नाही. हे मी वारंवार तुम्हाला सांगतोय. हे राजकारण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आज सुद्धा बघा तुम्ही, एक फोकस झालेला आहे आणि तो फोकस आहे फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. बघा तुम्ही कालच्या सगळ्या न्यूज काढून बघा, सगळ्या बातम्या बघा, सर्व बघा, सर्व युट्यूब चॅनल बघा, आणि सर्वांमधून जर तुम्हाला एक निष्कर्ष निघू शकतो की पुन्हा एकदा शरद पवार, म्हणजे पुन्हा हे महाराष्ट्राचं राजकारण एकाच व्यक्तीच्या भोवती फिरतंय, ते म्हणजे शरद पवार. दिल्लीचं राजकारण पुन्हा केंद्रबिंदू कोण आलेलं आहे? शरद पवार. हालाकी शरद पवारांची विधानसभेमध्ये अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. म्हणजे कुठंतरी आता वाटत होतं की आता हे पवार साहेबांचं तर काय, म्हणजे तर 2 दिवसात पवार साहेबांनी अशी काही खेळी करून टाकली दिल्लीमध्ये की संजय राऊत संतापणं ही काळाची गरज झाली. त्यामुळे कालचं संजय राऊतांचं उद्रेकाचं बोलणं किंवा संजय राऊतांना, म्हणजे खरं तर संजय राऊत आणि शरद पवार यांचं चांगलं समीकरण जुळतंय. कुठेतरी संजय राऊतांना आता शंका लागली की कुठंतरी आता हे पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येऊन काही पदरात पाडून घेतय का? सुप्रियाताई सुळेंच्या मोठी जबाबदारी येऊ शकते का? सुप्रियाताई सुळेंना केंद्रात मंत्रीपद करू शकतात का? अशी एक शक्यता निर्माण झालेली मित्रांनो. आणि कदाचित ही खेळी सुद्धा करायची असेल अमित शहांना. आणि दुसरा एक प्रश्न असा निर्माण झाला आहे की महाराष्ट्रात जी काही एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे, कारण एकनाथ शिंदेचे काही खासदार दिल्लीमध्ये सपोर्ट करतात, अजितदादांचे काही खासदार दिल्लीमध्ये सपोर्ट करतात, शरद पवार साहेबांचे काही खासदार आहेत. मग जर समजा पुढे चालून एकनाथ शिंदे बाजूला झाले तर पुढचा पर्याय काय का, त्याची सोय अमित शहा करतायत. अतिशय क्लिष्ट राजकारण निर्माण झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचा खेळता खरविता जर कोणी असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. मित्रांनो, आता पवार साहेबांबद्दल 1-1, 2-2 तास, 3-3 तास व्याख्यान देण्या इतकं पवार साहेबांजवळ मटेरियल आहे. आणि पवार साहेब जे बोलत नाहीत ते करतात, जे करत नाहीत ते बोलतात. म्हणजे पवार साहेबांच्या बाबतीत फार मोठे संकेत असे आहेत की पवार साहेब राजकारण काय खेळतील. म्हणजे आज वयाच्या 85व्या वर्षासुद्धा 85व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो काही संपूर्ण या राजकारणाचा केंद्रबिंदू आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आलेले आहेत, महाराष्ट्रासाठी भूषण आहे. फक्त सगळ्यात जास्त जर धोका कोणाला असेल तर आता काँग्रेसला आहे. अजूनही काँग्रेस त्या पराभवाच्या छायेतून बाहेर आलेली नाहीये, पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलेली नाहीये. अजूनही त्यांच्यामध्ये गटनेत्या पदाच्या लढाया सुरू झालेल्या आहेत. गटनेता पद कुणाला द्यायचं, म्हणजे अक्षरशः टीव्हीमध्ये बोलताना पटोले
वडट्टीवार यांची जे चेहरे आहेत हे अत्यंत बोलके चेहरे आहेत, कारण आम्हाला चेहरा वाचायची सवय आहे. आणि राजकारणातले जे काही पत्रकार मंडळी की त्या राजकीय नेत्यांच्या चेहऱ्याहून, त्यांच्या बॉडी लँग्वेजहून ते अंदाजा बांधतात की काय घडू शकतं. अत्यंत व्यवस्थित चित्र चाललेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं भाजप पावलं टाकते ते अगदी योग्य पद्धतीने. आता कितपत एकनाथ शिंदेना गृहमंत्री करतील का? कारण गृहमंत्री पदासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी, कुठेतरी त्यांचं महत्व कमी करण्यासाठी अजितदादांचा हा खटाटोप आहे का? कारण समीकरण बघा तुम्ही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि नरेंद्र मोदी सांगतात की पवार साहेबांच्या बोटाला धरून मी राजकारण शिकलो, आणि आजपर्यंत एकदाही नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना कधीही त्यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. उलट सर्वोच्च पुरस्कार देऊन पवार साहेबांना गौरवित केलेलं आहे. पवार साहेबांचं एक वेगळं स्थान ह्या भाजपमध्ये आहे. आज पवार साहेब राजकीय कुरुक्षेत्रात, म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये टीका केली असेल त्यांनी भाजपवर, टीका केली असेल त्यांनी नरेंद्र मोदीवर, पण ती टीका एक वेगळ्या पद्धतीची टीका आहे. ती टीका म्हणजे मी करतो मारल्याने तू कर रडल्याने म्हणल्यातला हा प्रकार आहे. आणि हा सगळा जो काही अट्टहास आहे, तर यामधून आज मला असं चित्र दिसतंय की सगळ्यात दयनीय अवस्था जर कोणाची झाली असेल या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये, तर उद्धव सेनेची झालेली आहे आणि काँग्रेसची झालेली आहे. आणि सपावर जो काही उद्धव सेनेने आरोप केलेला आहे की सपा ही भाजपची बी टीम आहे, यामुळे सपा सुद्धा दुखवली गेलेली आहे. हे असे दुखवण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. यामुळे त्यांचं अधांतरित राजकारण झालेलं आहे. आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण हे मुंबईच्या महानगरपालिकेवर मित्रांनो, त्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे. आणि ही मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सुद्धा सगळे प्रयत्न चालू आहेत. तर यामध्ये सगळं जे काही राजकारण दिसतंय ना, पुढच्या ज्या काही विधानसभेच्या निवडणूक, आता बिहार आहे, दिल्ली आहे, या काबीज करण्यासाठी कुठंतरी यामध्ये राष्ट्रवादीची मदत ही नक्कीच भाजपाला घ्यायची आहे असा अंदाजा दिसतोय. आणि जो काही कालचा 12-12चा संदेश आहे, म्हणजे 12 डिसेंबरला कोणाकोणाचे 12 वाजवणार, आणि ही 12 डिसेंबर एक माझा असा वैयक्तिक अंदाज असा आहे की ही महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले 12 वाजवणार. कारण आज महाविकास आघाडी ही दिशाहीन आहे. विरोधी नेता गटनेता ते निवडू शकत नाहीत. अक्षरशः मागून घेतल्यासारखं त्या दिवशी आपण दूरदर्शनवर बघितलेलं आहे की चलता चलता आमच्या कोकणातल्या एका नेत्याने मागणी केली की विरोधी पक्ष नेता शिवसेनेला द्यावं, आणि देवेंद्र फडणवीस त्याला हो 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 करून त्याला होकारार्थी उत्तर दिला. म्हणजे बघा, विरोधी पक्ष नेता पद सुद्धा मागून घ्यायची पाळी शिवसेनेवर या भाजपनं आणलेली आहे. म्हणजे तेवढं सुद्धा संख्याबळ काँग्रेसकडे नाही आहे. कारण आज दावेदार खरं तर उद्धव बाळासाहेब छेन आहे, म्हणजे त्यांना ते पद मिळू शकतं. पण कुठेतरी आता काँग्रेसला समजत नाही काय करा, दिशाहीन झालेली काँग्रेस. आणि ही काँग्रेस आता लयाला चालली का काय, अशी शंका निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं जे राजकारण ज्या दिशेनं चाललेलं आहे ते अत्यंत बोलकं राजकारण आहे की पवार साहेबांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मजबूतीनं फडणवीस सरकार बनलेलं आहे. की शिंदे गेले काय आणि अजितदादा गेले काय, त्या सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. पण अजितदादांनी आपली मांड पक्की केलेली आहे. अजितदादा कोणत्याही बार्गेनिंग पॉवरच्या मूडमध्ये नाही आहेत. जेवढे प्रसन्न अजितदादा दिसत आहेत तेवढे प्रसन्न एकनाथ शिंदे ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये दिसत नाहीयेत. म्हणजे त्यांचं शेतात जाऊन 2 दिवस अज्ञातवासात जाणं, पुन्हा मौन बाळगणं, दिल्लीच्या महायुतीच्या मिटिंगला न जाणं, अशा अनेक गोष्टी या महाराष्ट्राचं राजकारण बोलून चाललेले आहेत की यामधून काहीतरी संकेत काय मिळत आहेत. आम्हाला असा एक अंदाज आलेला आहे कालच्या सर्व घटनेवरून. एक माझी जी काही मित्रांशी चर्चा झाली तर त्याच्यातून एक असा संकेत मिळतोय की कुठंतरी आता पवार साहेब आणि पवार साहेबांनी संकेत दिलेले बघा, मी आता सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार आहे, निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाजूला होणार आहे. आता ह्याचे काय संकेत आहेत माहित नाही. का सुप्रियाताईंच्या हातामध्ये एकदा मंत्रीपद देऊन पवार साहेबांना मोकळं व्हायचंय, का पवार साहेबांना
पुन्हा केंद्रीय राजकारणात आता इंटरेस्ट घ्यायचा आहे का दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत हे दाखवून पुन्हा येणारी महानगरपालिका तुतारी बाजूला जाऊन फक्त घड्याळ्या चिन्हावर लढायची का? कारण शेवट अजितदादा म्हणणार काकांपुढे माझं काय चालत नाही, मी काकाचा सन्मान केला आणि पुन्हा मी काकांना अध्यक्षपद भाल, पुन्हा एकदा शरद पवार साहेब हातात घड्याळ बांधतील का? म्हणजे असा हा कशाचा तुतारीचा शंखनाद आहे? तर हा शंखनाद येणाऱ्या काहीतरी मोठ्या घडामोडीचा आहे की ज्याचे दूरगामी परिणाम या महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आणि या महाराष्ट्राच्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आणि नगर परिषदेच्या निवडणुकीवर, पुढे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर एक दूरगामी परिणाम करणारा हे काही संकेत आता मिळत आहेत का? की पुन्हा एकदा राजकारण एकाच व्यक्तीच्या भोवती फिरतंय, ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. तर मित्रांनो, अशा एवढ्या सगळ्या घडामोडीमध्ये आम्हाला एक केविलवाणी अवस्था वाटती, ती म्हणजे काँग्रेसची. भाजपचे अनेक लोक प्रत्येकाकडे काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, कोणत्या नेत्याला कोण मॅनेज करायचं, कसं पटवायचं, आणि हे असं त्या पद्धतीने अंतर्गत राजकारण सुरू झालेलं आहे. अनेक आमदार असतील, खासदार असतील, आम्ही कुणाचे नावं आत्ताच ओपन करणार नाही, आमच्याकडे बरीच माहिती आहे पण आम्हाला नाही सांगायची की कोण कोण त्यांच्या संपर्कात आहे आणि भाजपात ते प्रवेश करू शकतात. आणि भाजपला त्यांनी प्रवेश करत त्यांना पुढचं राजकारण करायचंय, पुढे त्यांच्या संस्था टिकवायच्यात, पुढे त्यांना त्यांचं राजकीय वलय निर्माण करायचंय. आणि त्यांना आता कळून चुकलेलं आहे की आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे पक्क स्थान झालेलं आहे, केंद्रामध्ये दिल्लीतून सुद्धा आता, कारण आता महाराष्ट्र लक्ष झालं, हरियाणातून भाजपला चांगला सपोर्ट झाला की त्यांनी लक्ष घातलं महाराष्ट्रामध्ये, आणि हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात राबवून ज्या पद्धतीने हरियाणात बहुमत यश मिळालं, ते यश मिळवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे नंबर 1 वर आलेले. आणि देवेंद्र फडणवीस इकडे तर मुख्यमंत्री झालेलेच आहेत, पण देवेंद्र फडणवीसांना आता नरेंद्र मोदींची जी जागा आहे, म्हणजे मी पंतप्रधान पद नाही म्हणत, पण नरेंद्र मोदींसारखा जो काही विश्वास या देशामध्ये निर्माण, तसं तो आता देवेंद्र फडणवीसांचं लक्ष त्या स्थानाकडे आहे की जेणेकरून आता खरं तर त्याचे दावेदार पण अमित शहा असू शकतात, पण जर पुढचा महाराष्ट्रातला नेता जर कोण दिल्ली स्वरावर स्थायिक होऊ शकतो, दिल्लीची सत्ता काबीज करू शकतो, दिल्लीत मोठ्या पदावर जाऊ शकतो, त्याचं एकच नाव आहे देवेंद्र भाऊ. आता देवेंद्र भाऊ काय काय खेळ करतात आणि हे सगळं जे काही राजकारण चाललेलं आहे बघा तुम्ही, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा 14 तारखेला होणार म्हणून सांगितलं, पण काल देवेंद्र फडणवीसांनी संध्याकाळी सांगितलं की ह्या मीडियाने काढलेली तारीख आहे, आम्ही नाही काढली. म्हणजे अजूनही काही बार्गेनिंग पॉवर चालू आहेत का? अजूनही काही या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुरघोडी चालू आहेत का की ज्याचे दूरगामी परिणाम या महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार साहेबांचं कालचं 2 दिवसात वाढत असलेलं दिल्लीतलं महत्व, आणि सगळ्यात जास्त जर महत्व आलं असेल तर अजितदादा पवारांनी सहकुटुंब पूर्ण परिवारानं दिल्लीत जे काही रात्रीचं खेळ कार्यक्रम चालू आहे त्यामधून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी उलाढाल होण्याची शक्यता आम्हाला आता जाणवते. म्हणून मी माझं टायटल दिले की राष्ट्रवादी एकत्र येणार आणि महाविकास आघाडी फुटणार. महाविकास आघाडी जर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी जर फुटली तर त्याचे परिणाम, त्याची जर शक्ल जर पडली, कारण इकडे संजय राऊतांनी सांगितलं की आम्हाला शिवसेनेला आता कुणाच्या कुबड्या न घेता स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची महानगर, कारण कार्यकर्त्यांना बळ द्यायचं, आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. असं जर प्रत्येक पक्षानं केलं तर सगळ्या पक्षाची दानादान ओढून भाजप महानगरपालिका मुंबईची काबीज करू शकतं, भाजप सर्व महानगरपालिका काबीज करू शकतं. असा पुढचा बराचसा राजकीय खेळ करण्याचा अट्टहास आता खरं म्हणजे अमित शहाने घेतलेला आहे. आणि अमित शहा आणि अजितदादांचं जुळत असलेलं समीकरण आणि नरेंद्र मोदी आणि शरद पवारांचं जुळत असलेलं समीकरण नक्कीच जे काही महाराष्ट्रातले वाचाळवीर आहेत, ज्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे या गोष्टीचा की आपण कोणावर बोलतो, काय बोलतोय, किती पत्तीने आपण टीका करतोय. ही टीका दिल्लीश्वरांना आवडलेली नाहीये, त्याचे पडसाद एखाद्या त्यांच्या पुढे मंत्रिपदावर येऊ शकतात, एखाद्या त्यांच्या तोंडचा घास जाऊ शकतो. हे असे वक्तव्य तर त्या ठिकाणी मार्कडवाडीला जाऊन त्यांनी केले. आणि उज्ज्वल निकम साहेबांनी तर जाहीरपणे सांगितलेले आहे की जर तुमच्या ईव्हीएम बाबतीत तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तरच तुम्ही, कारण कोर्टात टिकणार नाही हे उज्ज्वल निकमलाही माहिती आहे. कारण ईव्हीएम बाबतीत घेतलेल्या शंका या कितपत ग्राह्य धरायच्यात
याचा पूर्ण जाणकार माहिती असलेले उज्ज्वल निकम म्हणजे एक निष्णात वकील आहेत आणि त्यांनी एक सूचक इशारा दिलेला आहे की जर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तरच तुम्ही कोर्टात जा. म्हणजे याच्यातून काय संकेत जातात, याच्यातून संकेत येतच जातात की कुठल्याही पद्धतीचं मार्कडवाडी पॅटर्न चालणार नाही. आणि ही जो काही मार्कडवाडी जाऊन गोंधळ घातला, ज्या काही शिव्या घातल्या, जे काही खालच्या थराची अभद्र भाषा वापरली, पवार साहेबांविषयी जे काही शब्द वापरले, त्याची शिक्षा अमित शहा, पडळकर आणि सदाभाऊ खोतला दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण अमित शहाचं शरद पवार साहेबांचं जे नातं आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं आहे. मोदी साहेबांचं शरद पवारचं नातं वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण आज किती जरी झालं तरीही अमित शहानी आदरणीय पवार साहेबांना दिलेल्या भेट घेऊन दिलेल्या शुभेच्छा आणि फोनवर दिलेल्या शुभेच्छा यात बरंच मोठं अंतर आहे आणि बरंच मोठं महाराष्ट्राचं राजकारण सांगून जात आहे. कारण येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला नक्कीच समजेल की काय घडणार. माझा वैयक्तिक असे संकेत आहेत, मला असं जाणवत आहे की कुठंतरी याच्यात नक्कीच हे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे आणि त्याचं मनोमिलनची सुरुवात पहिलं पाऊल काल अजितदादांनी टाकलेलं आहे. आणि अजितदादांनी एक संकेत दिलेला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या वाचारवीरांना की शेवट पवार कुटुंबापुढे, पवार या नावाच्या पुढे कोणता पक्ष, कोणता चिन्ह, कोणते मतभेद हे आमच्या परिवारात नाही आहेत आणि आमचा परिवार एकच आहे. हे सगळं जे काही लहानपणी खेळण्यात जसे आपल्याला भांडणं, लुडूपुटीची भांडणं असायची, जे काही म्हणजे असं सगळ्या आतून एकच. म्हणजे शेवटी नेहमी अजितदादा सांगतात की आमचं पवार साहेबांचं काउंटर एकच आहे. शाखा जरी वेगवेगळ्या असल्या तर शेवटी काउंटर हे एकच आणि ते काउंटर म्हणजे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा. कुठूनही जरी झालं तर संध्याकाळी ते काउंटर सगळं एका ठिकाणी येतं. असं हे सगळं काउंटर एका ठिकाणी करण्याचं आणि एक मनोमिलन ह्या पवार कुटुंबामध्ये दिसतंय की जे तुम्हाला इतर कुठेही दिसत नाही. याचे नक्कीच संकेत या महाराष्ट्राच्या येणाऱ्या राजकारणात काय पडतात. याच्यामधून खरंच सुप्रियाताई सुळेंना मंत्रिपद मिळू शकतं का? खरंच तिथं त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेलला मंत्रिपद केंद्रात मिळू शकतंय का? आणि केंद्रात काही मंत्रिपद घेऊन महाराष्ट्रात थोडी ढील देण्याच्या उद्देशानं अजितदादा ही सगळी खेळी करतायत का? आणि सगळ्यात दुसरा आम्हाला प्रश्न असा जाणवतोय की यामध्ये एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करून भाजप आणि राष्ट्रवादी हे काही नवीन खेळ बिहारमध्ये, नवीन खेळ दिल्लीमध्ये करू शकतात का? आणि त्याची आता सध्या तयारी सुरू झालेली आहे. तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात घवघवीत यश आलं तसं यश त्यांना आता त्या राज्यामध्ये पाहिजे. कारण त्या ठिकाणी अरविंद केजरीवालांना रोखायचं आहे. अशा अनेक यासाठी आता दिल्लीला थोडी मजबूती येण्यासाठी त्यांना अजून तिकडून जर सपोर्ट मिळाला दिल्ली आणि बिहारमधून तर त्याचा फार मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला पुढच्या दूरगामी राजकारणाला पडणार आहे. आणि पुन्हा आता एक देश एक निवडणूक हे सुद्धा काल सुरू झालेलं आहे. याच्यातून सुद्धा काय संकेत मिळतात? बहुतेक याला सहमती मिळून पुढच्या विधानसभा लोकसभा एकत्र येऊ शकतात. याच पद्धतीनं सध्या पावलं पडतायत. मित्रांनो, बघूया पुढे काय घडतंय. पण सध्या तर आम्हाला असं जाणवत आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. मी शक्य व्यक्त करतोय. शेवटी काय घडणार आहे काय घडणार नाही येणारे तुम्हाला काही दिवसातच समजणार आहे. पण येऊ शकतात. जर आलं तर त्यामधून शरद पवार साहेबांची फार मोठी लॅटरी लागू शकते की ज्यामधून त्यांना सुप्रिया सुळेंचं नेतृत्व घडवायचं आहे. ज्यामधून शेवट बहीण भाऊ एकच आहेत, अजितदादा सुप्रिया सुळे. हे शेवट हे सगळ्या जगाला आता माहित होत आहे आणि त्यामुळं कुठंतरी याच्यामध्ये बॅकफुटर गेलेलं दिसतंय मला काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब सेना. तर आता बघूया पुढे राजकारणात काय काय घडतंय. पुन्हा भेटू. कसं वाटलं हे माझं विश्लेषण? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थोडासा माझा स्वार्थ मी असा साधणार आहे की माझ्या सर्व व्ह्यूवर्सला, दर्शकांना, लातूर शहरात आणि लातूर जिल्ह्यात राहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना मी एक गोष्ट सांगू इच्छितोय की माझा एक 1 BHK 800 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट बालाजी अपार्टमेंट सावेवाडी या ठिकाणी मला किरायाने देणे आहे. लिफ्टची सोय आहे, स्वच्छ आहे आणि अतिशय सुंदर असा हवेशीर फ्लॅट. 2 बाल्कनी आहेत, गॅलरी आहे, पाण्याची सोय आहे, लाईटची सोय आहे आणि निसर्गरम्य उच्चभ्रू वस्तीमध्ये
आजूबाजूला सगळे डॉक्टर्स, इंजिनियर्स अशी सर्व प्रतिष्ठित मंडळी राहतात. मला हे खास आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की आपणा जर कोणाला माझा फ्लॅट किरायाने पाहिजे असेल तर त्याचं भाडं मेंटेनन्ससहित फक्त 8,000 रुपये प्रतिमाह आहे. आणि जर मेंटेनन्स तुम्ही भरणार असताल तर 7,500 रुपये प्रतिमाह आहे. त्यामुळं आपणाला मेंटेनन्ससहित घेणंच परवडेल, कारण त्याचा मेंटेनन्स वार्षिक 8,000 ते 9,000 रुपये आहे. आणि जर आपण मेंटेनन्ससहित घेतलात तर आपल्याला ते मेंटेनन्स फक्त 6,000 रुपये पडतो. त्यामुळे तुमचा 3,000 त्यात फायदा आहे. फक्त जर माझे सर्वांना विनंती आहे, जर कोणाला माझा फ्लॅट मौजे सावेवाडी, लातूर सावेवाडी दिवाणजी मंगल कार्यालयाच्या बाजूला बालाजी अपार्टमेंट, सावेंची बिल्डिंग आहे, अतिशय सुंदर बांधकाम आहे आणि शेजारी सर्व चांगली प्रतिष्ठित मंडळी राहतात. आणि जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी कृपा करून मला माझ्या फोन नंबरवर मला संपर्क करा आणि मी तुम्हाला फ्लॅट तो दाखवेल. लिफ्टची सोय आहे. सर्व प्रकारच्या सोयींनी युक्त हवेशीर असा फ्लॅट मला किरायाने द्यायचा आहे. त्यासाठी आज मी माझ्या या यूट्यूब चॅनलचा उपयोग करत आहे. जर कोणाला आपल्या जवळच्या मित्राला किरायाने पाहिजे असेल तर त्यांनी आवर्जून मला माझ्या मोबाईलवर संपर्क करायचा आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9890 39 87 88. माझा मोबाईल नंबर लक्षात ठेवा, 9890 39 87 88. धन्यवाद मित्रांनो. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.